कसं आहे की जेव्हा मी कैलाश फड यांचा जो व्हिडिओ मला काही लोकांनी पाठवला आणि तो जेव्हा बघितला की तो हवेत फायरिंग करतोय आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपण गन्स एक्झॅक्टली ह्या लोकांकडे किती आहेत आणि यांच्यापैकी किती जणांकडे लायसन्स्ड गन आहेत हे मी काढण्यासाठी आधी ईमेल पाठवलं होतं कलेक्टर आणि RDC यांना आणि त्याच्यावर मला त्यांची पूर्ण ती लिस्ट आली आहे. तर 1222 लोकांकडे फक्त बीड जिल्ह्यामध्ये 1222 लोकांकडे गन लायसन्स आहे. हा आकडा बघून एकतर हादरल्यासारखंच झालं, कारण इतक्या लोकांना जीवाची कशी काय म्हणजे भीती आहे आणि का ही लायसन्सेस इश्यू केली माहित नाही. पण महत्वाचा मुद्दा असा की त्याच्यात वाल्मिक कराडचं त्याच्या नावापुढे डिॲक्टिव्हेटेड असं दाखवलं जातंय. त्या डिॲक्टिव्हेटेडचा त्याचा अर्थ काय ते मला नाही माहिती. पण हा कैलाश फड नावाचा जो व्यक्ती होता जो हवेत गोळीबार करतो त्याच्याकडे लायसन्स नाहीये. तर मी ताबडतोब SP-ना ते व्हिडिओ देखील पाठवला, ही लिस्ट देखील पाठवली आहे आणि अशा सगळ्या लोकांना अटक करण्यात यावी अशी विनंती मी त्यांना केली आहे. कारण हा व्यक्ती कैलाश फड हा वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचा आहे, धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे आणि जर आपल्याला ही दहशत संपवायची असेल तर या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचून अशा सगळ्या लोकांना अटकेत घेतल्याशिवाय ही दहशत संपणार नाही. आणि ही जी आता इतकी धमकी देणं, एक्स्टॉर्शन करणं हे जे रॅकेट चाललंय ना, ते रॅकेट आपल्याला तोडता येणार नाहीये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.